तुम्ही म्हणशीला ही काय गाडी पेटवा लागली का काय? तर आपलं ते कामच आहे मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अजय. आज काय श्रावण चालू होणार म्हणल्यावर काय जरा केस दाढी करून घ्या म्हणलं, कारण या युवराज भावाकडे पण आपल्याला लय म्हणजे लय गर्दी असत्या श्रावणाच्या मुहूर्तावर. श्रावण चालू होणार म्हणलं सगळं पब्लिक ढीक कोल्हापूरचं इकडंच केस कापा असे. हे बघा केस कापून मला त्यानं तयार केला. नंतर घरात सगळं आवरून करून आंघोळ पाणी करून मी आलो डायरेक्ट कामावर आल्याला आपली पूजा वगैरे करून घेतली. आणि मिस्त्री आपलं सागर मिस्त्री लय वेळेस माझी वाट बघत होतं, कारण ही शॉकलची बोल्टं निघत नव्हती म्हणून. त्यात पाऊस पण झिरमाट पडून गेला होता. आल्या आल्या आपलं पूजा केली आणि डायरेक्ट लागलो मी बोल्टं जाळायला. ही शॉकलची बोल्टं असं नीट व्यवस्थितरित्या जाळून घेतलीत, कारण हे बोल्टं जाळताना चेसला पण डॅमेज काही करायचं नसते त्या ह्यानं. आणि मेन म्हणजे गाडीत कुठं आग लावायची नसते. आज आल्याला पहिल्यांदाच कटर पेटवलेला आणि पेटवी करायचं का आपलं कामच आहे नुसतं. हे बघितलं तुम्हाला वाटलं असेल दिवाळीचा पाऊसच आठवला असेल. हे आपलं रोजचंच काम असते खरं, त्यामुळे आपल्याला याचं काहीच वाटत नाही. नेहमीप्रमाणे मी आपलं त्यांना बोल्ट जाळून देण्यात व्यस्त झालो. त्यात जाळ पण मोठ्या प्रमाणात लागलेला आणि ते गिरायक पण मेन म्हणजे आपलं भीत होतं. गिरायकाला मी जरा शूट करून घेणार होतो आणि हे रबर वायसर आत असल्यामुळे ते जास्त प्रमाणात जळतात. तरी पण आपण कशाची चिंता न करता आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि टेक्निकलीरित्या काम करतो. उगाच करायचं म्हणून करत नाही. हे व्यवस्थितरित्या असं जाळून घ्यायचं माझं काम चालूच होतं कटरनं. त्याच्यानंतर जास्त जाळा लागला म्हणून जरा थांबलो आणि त्याच्यावर पाणी जरा स्प्रे करून घेतलं. आग कशी लागल्या बघा कडकमध्ये, पावसात आग असते आपली. सगळं ते विझवून घेतलं आणि नंतर मग पाणी जरा स्प्रे करून असं घेतलं. स्प्रे आपण ठेवलेलाच आहे सलूनमधल्यासारखा. या आपला गॅसकेटर. त्यानंतर आलं आपल्याकडे एक बुशिंग जाळायचं होतं, एकच होतं फक्त वरच्या बाजूचं. ते पण मिस्त्री वैतागून यासर मिस्त्री आलेलं आपल्याकडे बुशिंग जाळून गेला. हे रबर पहिला जाळून घेतलं, ते पडलेलं गाडीखाली ते पहिला विझवून घेतलं. आणि आतमध्ये मेन म्हणजे कॉलर असते. ही कॉलर पण आपल्याला कटिंग करून काढायची होती आणि ती कटिंग करून कॉलर काढण्यामध्ये टेक्निकली काम असते ते आपल्या काय हातातनं गेले त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही, कारण त्या स्लीवचा पत्रा पण एकदम पातळ असतो आणि ते खोकल्याला डॅमेज न करता कटिंग करावं लागतं. ही स्लीव बाहेर आली बघा, 2 टोल्यामध्ये कशी बाहेर आल्या. हीच बघा ती ही स्लीव काढली नाही तर बुशिंग पण बसत नाही. नंतर आपल्याकडे आलेले ते शॉक ऑप्सर, ट्रॅव्हलर गाडीचे शॉक ऑप्सर होते, त्याला गुंड्या कट करून बोल्ट वेल्डिंग मारायचे होते. ते पण आपण एक काम करून दिलं. त्याच्यानंतर गाडी साईडवर एक पाठवायची होती आपल्याला मटेरियल भरून. एक कुंडी ग्रिल केलेली होती आणि साईडवरची आपली माणसं पण आणली होती. भाऊ काय आपलं सगळे साईडवरची टीम घेऊन आपलं साईडवर निघायला लागलं. ही साईडवरची पिशवी पण दिलेली, वेल्डिंग मशीन पण दिलेलं, मटेरियल सगळं अनेकदा चेक करून घेतलं आणि गुरुला मटेरियल बांधायला सांगितलं. गुरु काय माणूस बांधल्यावर आपलं मटेरियल बांधते नुसतं देत होतं. त्याच्यानंतर आपल्याकडे आली करिश्मा गाडी. या करिश्मा गाडीचा विषय मित्रांनो असा झालेला होता की याचा सेंटर ॲक्सल जो असतो चिमटा तो एकदम टाईट झालेला होता. ते मिस्त्रीनं इंजिन काढून आणायला सांगितल्यावर मी इंजिन सगळं काढून आणलं आणि त्याच्यानंतर आतमध्ये सेंटरमध्ये असं व्यवस्थितरित्या गरम करून आपण तो ॲक्सल पण काढून दिला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.